कोरोनाच्या महामारीमध्ये देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मात्र 7 जूनपासून दररोज पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे। देश गंभीर संकटाचा देशाला सामना करत असताना मोदी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करून नफेखोरी करत आहे। इंधन दरवाढीमुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात याचं भान केंद्र सरकारला असायला हवं। या अन्यायी दरवाढीच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर जिल्हा वतीनं गुरुवारी दसरा चौकात तीव्र निदर्शनं करण्यात आली। केंद्र सरकारनं ही अन्यायी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय गोंधळी साहेब, नंदकुमार गोंधळी साहेब उपस्थित आहेत। दुसरे आमचे सहकारी आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष रतन कांबळे साहेब इथं उपस्थित आहेत। पीपल्स पक्षाचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र, आमचे सहकारी रमेश पाचगावकर हेही माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी या चॅनेलसाठी शुभेच्छा, शुभकामना, मंगलकामना व्यक्त करतो। आणि आज कोल्हापूर दसरा चौक या ठिकाणी पीपल्स पक्षाच्या वतीनं संपूर्ण देश आणि जगभर आज कोरोनाच्या महामारीनं लोक त्रस्त असताना आज कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरू नाही, सर्व कामगार घरात आहेत, शेतकरी सोडला तर कोणीही कामावर नाही, आर्थिक टंचाईनं देश आज ग्रासलेला असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागत असताना केंद्र शासनानं पुन्हा एक मोठं संकट या देशावर आणलेलं आहे आणि त्यांनी इंधन दरवाढ करून या देशातल्या लोकांची, सामान्यांची लूट करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी पीपल्स लिंक पक्षाच्या वतीनं आम्ही दुपारी 12 वाजता दसरा चौक या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला दरवाढीचा हा जो निर्णय आहे, गेल्या महिनाभरामध्ये त्यांनी जी केलेली दरवाढ आहे ती दरवाढ तात्काळ थांबावी आणि सामान्य जनतेला त्यांनी धीर द्यावा, आधार द्यावा आणि त्यांनी केलेली जी दरवाढ आहे ती दरवाढ निषेधार्ह आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं केली। त्या निदर्शनामध्ये आमची एक मागणी आहे की अशा पद्धतीची दरवाढ जर तुम्ही सातत्यानं करत राहिला तर पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 इकडे जायला वेळ लागणार नाही आणि 100 इकडे ज्या वेळेला हे दर जातील त्यावेळेला अन्नधान्याच्या किमती काय होतील, सर्वसामान्यांच्या संसार उपयोगी साधनांच्या किमती काय होतील याचं भान मोदी आणि त्यांच्या सरकारने ठेवावं आणि तात्काळ ही दरवाढ जी केलेली आहे, इंधन दरवाढ जी केलेली आहे ती थांबवावी, ती कमी करावी आणि घेतलेला निर्णय ताबडतोब त्यांनी मागे घ्यावा। अन्यथा पीपल्स लिंक पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या इंधन दरवाढीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करू अशा पद्धतीचा इशारा मोदी सरकारला आम्ही या निमित्ताने देतो आहोत।